स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने दुसऱ्या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार पाहायला मिळाला. इनसाइड आउट. दुसरी घेणारा बॉल आणि बॅक लेफ्टला चांगलं इथून वापर करत असताना मयूर म्हात्रेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. गुड्डू पुढचा बॉल बॅक फुटला आला. पुल केलाय. ऑन साइडला गॅप मोठा आहे. पुल झालाय सक्सेसफुल. रन्स मिळतील 4. हा चौकार. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. का जिंकल्यात ना त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण इथे पेश केलं जात असताना पाहायला मिळत आहे. हाही बॉल उजव्याशीच्या बाहेर फ्लाइट दिली होती. वळवला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रन्स इथून मिळणार नाही. हा चेंडू जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी. मयूर म्हात्रे सारख्या बॅटरला रोखणं हे गुड्डूला इथे जमलंय असंच म्हणता येईल, कारण तो सुवर्ण मध्ये त्याने सापडलाय त्याला. चांगल्या टप्प्यावरती आणि लेंथ लाईन मिळवावी लागणार आहे, कारण धावा मिळणं ही बाब सोपी नाही आहे. इथे धावा बनवणं ही बाब सोपी आहे. व्हाईट बॉल आहे. अंपायरने सांगितलं की हा चेंडू अवांतर आहे आणि पुन्हा एकदा टाकावा लागेल. फ्लाइट दिलेली पाहायला मिळाली होती. पंच स्वतः त्या ठिकाणी गेले. शहानिशा केली. यावेळेचा बॉल ऑन साइडला मिळवला. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. आपली उपयुक्तता आणि आपला हजारदाबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आले. धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 17 ऑन दी बोर्ड आहेत. आपण पाहतोय ती राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा या मैदानावरती 80 धावा बनताना पाहायला मिळाल्यात आणि त्याची एसई होत असताना पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळतात. त्या 17 रनरअप राहिला होता संघ. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 4 ओव्हर या तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायच्या आहेत. एनी हाव काही करून आपल्याला जो काही वेळ दिलेली आहे त्या वेळेची बंधनं पाळा. हाही बॉल यावेळेला बॅकची आउटसाइड एज बॅकवर्ड पॉइंट डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल डबल ही तितकंसं घेणं गरजेचं आहे. मयूर मात्र हेच जाणतो. त्याला ठाऊक आहे की आपण जास्तीचं प्राधान्य द्यायला हवं सिंगल आणि डबललाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जीतू आहे जीते या टीमची धावसंख्या धावफलकावरती 18-0. अठरा धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो.
सुरुवात चांगली झाली आहे. मयूर मात्रे स्ट्रायकर एंडलाय. यावेळेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. चेंडूचा पाठलाग करेल. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्नही यशस्वी झालाय. 2 धावा वेगाने येत आहेत. जीतोय जीते बी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. 20-0 आहेत. या वर्षीचा हंगाम चांगलं राहिलं संघासाठी आणि हे सुनिश्चित करत असताना याही मॅच मधलं प्रदर्शन चांगलं पाहायला मिळत आहे. एक गोष्ट निश्चित आहे, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ना काही गावांचे सामने नेहमी चर्चेचे विषय राहतात. मग जिथे म्हटल्यानंतर जर कळवे असेल तर आणखीनच मॅचला मज्जा वाढते. फलकावरती धावा 20 बनलेल्या 20 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाल्यात विदाउट लॉस. एक पात्री अभिनय केले मयूर मात्रेने मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने तो धावा गोळा करतोय 19 त्याच्या बॅटमधून. हा बॉल तेडियस त्यांचा वेध. बँग ऑन टार्गेट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. धक्का पहिला. मयूर मात्रे आउट. वीस धावा धावलक्यावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय आणि धक्का मोठा लागलाय. मयूर मात्र बाद होणं ही बाब पथ्यावरती पडू शकते, कारण तो असा खेळाडू आहे ना, मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला की धावांच्या राशी उभा करण्याची क्षमता ही त्याच्याकडे असल्या कारणास्तव त्याचं मैदानाच्या बाहेर येणं निश्चितच प्रतिस्पर्धी संघाच्या पथ्यावरती पडू शकतं. कारण क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. यस जाकिर भाई दलवी इनका आगमन हो चुका है. ये हमारे मंच के ऊपर आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान किया जा रहा है. वेलकम, स्वागत जाकिर भाई दलवी. पुढचा बॉल यावेळेला डावे शिवती पाहायला मिळाला होता. वेगाने टाकला. दिशाहीन राहिलाय. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला. समांतर चेंडू आलाय तो अवांतर. एक्स्ट्राची रन्स येत असताना इथून पाहिला मी इथे धावफलकावरती रन्स बनल्या ते एकंदरीत 21 ऑन दी बोर्ड आहेत. 21-1 धावांसाठी धावा धाव इथे तुम्हाला करावे लागणार आहे. ही जद्दोजहद तुम्हाला यशस्वी करून देऊ शकते, कारण मयूर मात्रेने जो काय फाउंडेशन रचलं ना त्याच्यावरती एक इमारत उभी करणं हे तुमच्या हातामध्ये. याही वेळेचा बॉल स्लोवर वन कटर बाला मिळाला होता, परंतु पंचांचा निर्णय इथूनही आलाय तो अवांतरची धाव. एक्स्ट्राची रन. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 22-1 संतोष मामा मॅचचा आस्वाद घेतात. मामा 22-1 आहेत आणि संतोष मामा यांचं आगमन झालेलं आपण पुन्हा एकदा पाहत आहोत. 22-1 आहेत. 22 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हर्षलचा हा चेंडू कमी गतीचा होता. ऑन साइडला मनगट वळवली आहेत. क्षेत्ररक्षकाने हलगर्जीपणा दाखवला. सिंगल कंप्लीट होतीये. एक एक धाव फारशी महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे. क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व तितकंच आहे. राजकारणामध्ये एका एका मताला आणि परीक्षेमध्ये एका एका गुणाला एक एक धाव सातत्याने महत्वाची राहणार आहे. कारण इंग्लंड संघ विश्वविजेता बनला विश्वचषकामध्ये, ती एक एक धावच महत्वाची होती. न्यूझीलंड संघाला विचारा, विश्वचषकामध्ये फायनलची मॅच जर का टाय होते आणि चौकारांच्या जोरावरती आपण परास्त होतो, त्यासाठी एक एक धाव सर्वाधिक महत्वाची आहे. सिंगल आली संघाची धावसंख्या 23 बनली. स्ट्रायकर एंडला यावेळेला सूरज मात्रेला आपण पाहत आहोत. पहिला बॉल फेस करेल तो. एकंदरीत आपण पाहिलं ना, या 9 चेंडूचा खेळ संपला आणि प्रथमच सूरज मात्रेला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. लेफ्टी बॅटर ऑन अ स्ट्राईक. हर्षल मात्रे पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगल डबलचा आपण उल्लेख करतोय. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल आणि डबल. जशी मुंबईची लाईफ लाईन, मुंबईची लोकल आपण संबोधतो, क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल आहे. ती चालू ठेवणं आणि प्रतिस्पर्ध्यावरती दबाव आणणं याच गोष्टी महत्वाच्या आहेत. इथे तेच करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलाय. सिंगल डबल घेतल्या जातात. मयूर बाद झालाय, परंतु त्याचा कोणताही दबाव
यस राकेश टांडल या आपल्याला स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यस ऑर टू कॉम्बॉक्स. 25-2 आहेत. 25 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 25-2, 2 षटकांचा खेळ संपलाय. पहा, बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंच्या माहितीसाठी क्रॉसिंग लाईन आहे तुम्हाला अगदी समोरच्या बाजूला डगआउट्स मधून बाहेर निघाल्यानंतर क्रॉसिंग लाईन आहे आणि त्यामुळे तिथे तुम्हाला क्रॉसिंग करणं गरजेचं आहे त्याच्या आधीच. 25 जनू दादा म्हात्रे या आपलं स्वागत आहे. शारिक दलवी आपलं इन्व्हाइट करतात. जनू दादा म्हात्रे. 25-2, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. रॉबिन आलाय गोलंदाजी मार्क मध्ये. रॉबिन वेलला तुम्ही पाहता गोलंदाजी मार्क मध्ये, तो पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 24. 25-2 स्ट्रायकर एंडला रोहित म्हात्रे. 2 बॉल 1, तो नॉट आउट खेळतोय. प्रथमेश गावंड आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल कमी गतीचा पाहायला मिळाला होता. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही पाहायला मिळालेले नाहीये. रॉबिन वेलने चांगली गोलंदाजी केली आहे, कारण पहा फिंगर रोल करतो, बॉलला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. कधी वेगाने कधी कमी गतीचे ही नाना रूपात त्याची गोलंदाजी जी पाहायला मिळाली आहेत हे पैलू पाडावेच लागणार आहेत. कारण जलद गतीचे चेंडू टाकून केवळ चालत नाही, आपल्याकडे व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समळे साधणारी गोलंदाजी करण्याची क्षमता असायला हवी. अनिकेत मोकल साईगाव खेळतोय आणि अनिकेतचं देखील आगमन झालेलं आपण पाहतोय. बॅकफुटला आला, ऑन साइडला फेकून दिला. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. NB 11 जितवाई जित बी संघाचे पॅकर राकेश भोंडकर या आपण आपलं स्वागत आहे आणि पार्थ मोकल आपलाही देखील स्वागत आहे. षटकार पाहायला मिळाला प्रथमेश गावंड. यावेळेचा बॉल फुल लेनचा उजव्या अशीच्या बाहेर चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न, रॉंग एंडला थ्रो. खरं तर नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर अर्ध्या क्रीज मध्ये पोहोचला नव्हता, परंतु अशा परिस्थितीमध्ये विकेट किपर गुड्डूने ही चुकीच केली असं म्हणावं लागेल. प्रेझेन्स ऑफ माइंड जास्तीचा चांगला दाखवला नाही. नॉन स्ट्रायकर एंडला एक लांबचा पल्ला गाठायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये ही सिंगल कंप्लीट झाली आहे. 33-2 आहेत. प्रथमेश गावंड, हरेश गावंड यांचे बंधुराज, दो भाई और दोनों तबाई. लोअर फुल टोस, पटका बसला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली येतोय. हा झेल सहज साधा सोप्पा टिपण्यात आलाय आणि धक्का इथे लागेल तो अर्थात फलंदाज तिसरा होतोय. 33 तिसरा बॅटर आउट. वेस्ट साइड पाहिली जाणार आहे. बॅटिंग टीमने घेतलेला येस अंपायर, त्याचा जो लेग आपण करत होतो बॅटिंग टीमने हा DRS घेतलाय, परंतु प्रथम दर्शनी हा बॉल इथून जर का आपण पाहिलं तर निश्चितच हा योग्यरित्या हाताला गेला असंच वाटू लागलंय. परंतु या तिसऱ्या पंच शहानिशा करतायत. हा निर्णय काय येतो? फेअर डिलिव्हरी. हा नाहक DRS घालवला असंच म्हणावं लागेल, कारण बॅटर फ्रंट फुटला होता. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहूयात. हा बॉल कशा रीतीने स्ट्रोक ऑफर केला होता फलंदाजाने, फ्रंट फुटला होता. यावेळेला बॅटर मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये रोहित म्हात्रे आणि पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये हा ऍक्शन रिप्ले शफल झाला होता. प्रथमतः शफल झाला. हा लोअर फुलटोच होता, फ्रंट फुटला जास्तीचा पुढे आला आणि एक्झॅक्टली बॉल खाली होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी आउट दिलाय. मिडल होऊ शकला नाही. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती वारंवार दाखवला जातोय. बॉल क्रीज मध्ये पडला नसता, स्टंप तर बाजूची दूरगोष्टी गोष्ट आहे असंच वाटू लागलं. एवढा फ्रंट फुटला आला होता बॅटर, त्याच कारणास्तव हा झेल इथे लिलया पाहायला मिळालाय. चांगलं कॅमेरा वर्क आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स चांगलं कामकाज करत असताना इथून पाहायला मिळते आहे. एकाच वेळेला 2 बॅटर आउट झाले होते असंच अंपायर म्हणू शकले असते, कारण नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो झाला होता. 33-3. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेईल. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं षटक इथे पाहायला मिळालं. एक इव्हेंट फुल ओव्हर पाहायला मिळाली. 8 धावा आल्या, 1 विकेट प्राप्त झाली आहे. फलकावरती 33. 3 फलंदाज बाद झाले. 3 षटकांचा खेळ संपला. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो.
नव्हता जो या मैदानावरती आला नाही, तो खेळला नाही. किंबहुना साबी शेठची ही स्पर्धा कोणाला ठाऊक नाही असं टेनिस क्रिकेटचा कोणताही स्टार नाही. या मैदानावरती नेहमीच या खेळाडूंना आपण येताना पाहिलंय. 33ला 3 आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज हर्षद डाकी. पहिलाच बॉल या षटकाची सुरुवात. कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट सिग्नल, सॉफ्ट डिसमिसल. धक्का इथे लागला. प्रथमेश गामणने बॅट बदलली, इरादे बदलले नाहीत आणि धक्का लागतो तो चौथा. 33ला चौथा बॅटर आउट. आणि सानवी 11 इथलं संघाचा संगणक आपण रिपोर्टिंग करायची बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल तर दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच रिपोर्टिंग करायचे. येस ऑर टू कम बॉक्स. साहेबजी लोरे यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकता आहात. अगदी त्याच वेळेला चेतनजी गावण यांचाही आवाज ऐकायला मिळेल. 4 धक्के लागलेत. प्रथमेश गावणचा हा स्ट्रोक त्याचा पाहिला तर बॉडीचं संतुलन नव्हतं, हँड अँड कॉर्डिनेशन नव्हतं, वेट ट्रान्सफर करू शकला नाही आणि हे वैगुण हेरले होते गोलंदाजाने. हाही बॉल बॅकफुटला आला. स्वतः डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल येईल. 34ला 4 आहेत. हर्षद डाकी गोलंदाजी मार्क मध्ये आला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली होती. मागील बॉल स्लोवर वन पाहायला मिळाला, ज्याला पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये बॅटर आउट होत असताना पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेला वेगाने उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू दिशाहीन. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथे पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव येते. पंचांनी शाहरुख खानच्या अंदाजामध्ये सांगितलं व्हाईट बॉल आहे. अभांतरची धाव आली आहे. धावफलकावरती 35ला 4 आहेत. हर्षद डाकी. सौरभ मात्रेसाठीचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा 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 एक्स्ट्राच्या धावा ऑलवेज वेलकम. एक्स्ट्रा रन जे आहेत ना त्या नेहमीच आपण म्हणतो संघासाठी हितकारक आहेत आणि त्याच गोष्टी इथे घडताना मला मिळाल्यात. स्वर्गीय नारायण पाटील अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंभोडे यावेळेचा बॉल उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला, वेल जज कॅच. 1 मोर विकेट डाऊन. रॉबिनने झेल टिपला. बॅटर नेहमीच निश्चितच सांगतात मी निघालो, तुम्ही येताना. एका मागोमाग एक 5 धक्के. बॅटर आउट. ला 36ला 5 आउट झाल्यात. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर जिथे विकेट प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या ते एकंदरीत 2 विकेट प्राप्त केल्या. 3 धावा इथे खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. हर्षद डाकी चांगली गोलंदाजी करतोय. 5 एक्स्ट्रा आल्यात. 2 षटकार 2 चौकार या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. 36 आहेत. 5 बॅटर आउट झाल्यात. संघाची लडखडती अवस्था. संजय पाटील यावेळेला संजय पाटील यांचाही फटका फसला. क्षेत्ररक्षक धावता झेल अगदी उत्कृष्टरित्या कल्पेशने टिपला. 1 मोर विकेट डाऊन. आल्या आल्या बॅटर निघालाय. आता आमचा डीजे मास्टर देखील म्हणेल आल्या आल्या जाऊ नका. फलंदाज क्रमांक 6 बाद. ला 6. 36 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. या स्पर्धेतली निच्चांक धावसंख्या आतापर्यंतची सर्वाधिक मोठी धावसंख्या उच्चांक आहे ती 82 आहे. परंतु लो स्कोरिंग मॅच आतापर्यंतची 30 धावांची आहे. 36ला 6 आहेत. साई टीमनेच रोखल्या होत्या. 30 धावा रोखल्या होत्या. साई संघ आणखीन एक खेळतोय. एक साई संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. प्रतीकची आर्मी पुढे गेली. अनिकेतची आर्मी आज काय करणार, कारण अनिकेत काल उरण मध्ये खेळत होता मोठी जुईमध्ये. दुर्भाग्यवश पराभवाच्या छायाखाली जावं लागलं.
36ला 6 आहेत. हर्षद डाकी हॅट्रिकचा बॉल फ्लिक केला होता. मन मेंदू मनगट एकत्रित आणलाय. रुपेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आला. सिंगलला डबल मध्ये इथूनही कंप्लीट करण्यात आल्या. आता 2 धावा कन्वर्ट केलं. वेगाने धावल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. 38ला 6 आहेत. 4 षटक हाताळण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी आपण दिलेला आहे. याच्याकडे लक्ष वेधूयात. पप्पन 11 कोळके पेठ संघाचा पण लक्ष वेधूयात की कृपया या गोष्टीची काळजी आणि दखल घ्या. राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे 7वं पर्व. पुढचा बॉल यावेळेला फुल लेनचा इथे डाऊन राऊंड केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येईल. इथून क्षेत्ररक्षण झालंय खराब. रन्स मिळतील 4. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट ठोकलाय चौकार. चौकार आहेत असताना पाहायला मिळाला. 42ला 6 आहेत. खर तर या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि 3 बॅटरला आउट करण्यामध्ये यशस्वी राहिलेला पाहायला मिळाला. हर्षद डाकी, जयेश म्हात्रे आणि संजय यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. गोलंदाजी मार्कमध्ये राहुलला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. हे षटक सर्वाधिक महत्वाचे आहे. राहुल कसी या गोलंदाजी मार्कमध्ये येतात. आज तुम्ही प्रित्यांश साऊंड अँड सर्व्हिसेस प्रित्यांश साऊंड अँड लाईट्स अर्थात निखिलजी धुमाळ यांची संकल्पना पाहतात. निखिल धुमाळ हे चर्चेतील नाव आहे आणि धुमाळ हेच चर्चेतील नाव आहे. खरं तर दो भाई दोनो तबाई. धावफलकावरती 42ला 6. 8 डी इव्हेंट्स. खरं तर आपण पाहिलं ना, पुणे जिल्ह्यातील डी इव्हेंट्स हे मावळ तालुक्यातील उमेश नायडू यांची संकल्पना आहे. डी इव्हेंट्स बाउंड्री रोप तुम्ही पाहताय मैदानाच्या चहूबाजूला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आणि अगदी त्याच वेळेला आज या स्पर्धेच्या माध्यमातून ही बाउंड्री रोप तुम्ही पाहता देहू रोडची. फलकावरती 42ला 6. गोलंदाजी मार्कमध्ये शेवटचं षटक. पहिला बॉल उजव्या यशीच्या फारसा दुरून जाणारा. इथून अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. प्रवीणजी आंद्रे अर्थात पेनचे उत्कृष्ट अंपायर त्यांच्या माध्यमातून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. ही अतिरिक्तची धाव आहे. 43 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. नकारात्मक दृष्टिकोन बाजूला इथे जयेश म्हात्रेला सारावा लागणार आहे. कारण नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या गाडीच्या टायर प्रमाणेच असतो. ज्या वेळेला तुम्ही त्याला बाजूला साराल त्याच वेळेला तुम्ही एक मार्गक्रमण यशाचं चांगलं करू शकाल. लोअर फुल टोज आडवा बाटने लॅप शॉट स्लॉक स्वीप चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जयेश म्हात्रेच्या बाटमधून आला चौकार. संघाचा संघनायक आणि सानवी 11 इथलं संघाचा संघनायक. आपण लगेच टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. येस आउट टू कम बॉक्स. चौकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47ला 6 आहेत. 47 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. शेवटच्या षटकाची सुरुवात दमदार आणि शानदार झाली आहे. राहुल कसिया हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. पुन्हा 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 अतिरिक्त धावा येतात. 48 बनल्यात. 48 ऑन द बोर्ड. आता मात्र कुठे ना कुठेतरी विचार करण्यास भाग पडलाय. जयेश म्हात्रेने चांगला स्ट्रोक केला आणि आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत याची जाणीव त्याने करून दिली आहे. आमचे अमोल यांना देखील पाहताय तुम्ही. आज मात्र पुन्हा एकदा झक्कास लस्सी अब्दुल चाचा यांचे देखील आगमन झालेले आपण पाहतात. 48ला 6. यावेळेचा बॉल ऑन साइडला तडाखा. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. चटकार. पार्थ मोकल आपण या देखील आपला देखील स्वागत आहे. कासरवड पार्थ मोकल कासरवड आपण लगेच या. यस किशोर भाईचा उजवा हात. विशाल यस भाईचा विश्वास भाईचा यस उजवा हात आहे. आपण या पार्थ मोकल आपण कुठे असाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. 54ला 6 इथे मात्र पाहायला मिळाल्यात.
54ला 6 बॅटर आउट झालाय. जयेश एकटा मोर्चे बांधणी करतोय. 3 बॉल 11 वरती 2 नॉट आउट, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. हाई बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. यष्टीरक्षकाचा वेध सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता जो हाणून काढला यष्टीरक्षकाने. 54 बनला 6 बॅटर आउट झालेले पाहायला मिळाले. जयेश मात्रे रख हौसला व मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक करना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. इथे धावा गोळा करावा लागणार आहे. जयेश एक मात्र आशेचं किरण आहे. संघासाठी तो तारणहार ठरलाय. संघाचा क्रायसिस मॅन. खेचून मारला होता यावेळेला हुक केला क्षेत्ररक्षक. धावांना बुक केला 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाने दिली 7. आलाय चौकार. सचिन चालकर देखील आणि यस करण शेठ पाटील साबिरबाई दलवीचे परम मित्र आहेत. या आपला स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपली मॅच साबिरबाई दलवीची मॅच असेल आणि तेंबोडे संघ नाही खेळणार असं कधीच झाला नाही. आणि तेंबोडे संघाचा मॅच असेल आणि साबिरबाई दलवीचा संघ खेळणार असं कधीच नसतं. तर देखील या सचिन शेठ सालकर आणि करण शेठ पाटील यस ओके. लांब लांब आणि तितकं जितका उंच आणि तितकाच लांब. जयेशचा थाट, गोलंदाजांची वाट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा षटकार. थँक्यू. या षटकामध्ये 22 आल्या. शेवटचा बॉल येणं बाकी राहिला. 6 बॉल 21. जयेश मात्री नॉट आउट बॅटिंग करतोय. 21 धावा त्याने या षटकामध्ये बनवल्या. 64ला 6. शेवटचा बॉल यावेळेला स्वीपर कव्हर मधून चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न. सिंगल आलाय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बनली आहे ती 65. 66 धावसंख्येचं लक्ष. शेवटच्या षटकामध्ये 23 आल्यात. या आपण बॅटिंग अनालिसिस पाहूयात. प्रथमतः जर्दीचा खेळ पाहायला मिळाला. खरं तर ही मॅच समरी जिथे मात्र येत असताना पाहायला मिळते. या आपण बॅटिंग अनालिसिस इथे पाहिला. मयूर मात्रेने बनवलं होतं. 8 बॉल 19 धावा. सूरज मात्रे 3 बॉल 2. रोहित मात्रे 4 बॉल 2 आल्या. प्रथमेश गाभण 3 बॉल 7 धावा. 7 बॉल 22. जयेश मात्रेने. सौरभ मात्रे 2 बॉल 0. 1 बॉल 0. संजय पाटील 2 बॉल 6. रुपेश मात्रे एक्स्ट्रा आल्या त्या 7 बनल्या त्या 65. 66 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. या आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळणार आहोत. त्याआधी ही बॉलिंग समरी. गुडू मात्रेने 1 षटक 18 धावा खर्च केल्यात. हर्षल मात्रेने खर्च केला एका षटकामध्ये 7 धावा 2 विकेट. रॉबिन वेलने खर्च केला 1 षटक 8 धावा 1 विकेट. हर्षद डाकीने 1 षटक 9 धावा 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. आणि राहुल कसैया ज्याच्या नावावरती 23 धावा आल्या. फॉलो बाय विकेट. 20ला पहिला, 25ला दुसरा, 33ला तिसरा, 33ला चौथा, 36ला 5वा आणि 36ला 6वा. तदनंतर एक मोठी भागीदारी बनलेली पाहायला मिळाली आहे. या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात. काही विशेष सन्मान आणि तदनंतर करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. यस टॉस साठी या देखील सानवी 11 नितलस संघाचा संगणक आदिल आराध्य स्पोर्ट्स संघाचा संगणक नक्कीच इथं आलेला आमचे साबिरबाई दलवीचे समर्थक यानी की नक्कीच परम मित्र आदरणीय करण शेठ पाटिल आणि सचिन शेठ सालके देखील आपका स्वागत है हमारे मंच के ऊपर. तर सानवी 11 संघाचा संगणक, सानवी 11 नितलस संघाचा संगणक आपण त्वरित देखील नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. डीजे मास्टर वाचवा आमचा साबिरबाई दलवीचा समुद्र संगीत. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या कर्नाळ्याचे सरपंच ते नाव गज शाबीरबाई दळवीर. आपल्या कर्नाळ्याचे सरपंच ते नाव गज शाबीरबाई दळवीर. घरी कर्नाळा विभागाची
शाबीरबाई त्यांच्यावरी सारी मदार युवा नेता शाबीरबाई त्यांच्यावरी सारी मदार आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नावगत शाबीरबाई दळवीर आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नावगत शाबीरबाई दळवीर शाबीरबाई पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा निवडून येतील पुन्हा निवडून येतील शाबीरबाई पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा निवडून येतील भल्या भल्यांना पडलं त्या थँक्यू डीजे. साबिरभाई दलवी पुढे जातील, ये आमचा तुमचा सर्वांचा ये है. यस साबिर भाई देखिला, हम कह सकते हैं कि आने वाले वक्तों में भी साबिर भाई दलवी फिर से एक मर्तबा करनाला गुरुग्राम पंचायत के सरपंच पदी फिर से एक बार उनको मिले. ये सबकी तमन्ना है, यानी कि पूरे करनाला नगरी की. तो कुछ ही मिनटों के अंदर यहाँ से मैच होगा ऑन. यस सेकंड सत्र को होगी शुरुआत, जिसका आंखों देखा हाल सुनाएंगे हमारे गांव के साथीदार कमेंटेटर यानी कि चेतन जी गावंड सर बारापाड़ा. थँक्यू सो मच साहेब लवरे. थँक्यू सो मच जयेश भोसले सर. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे धावा करायच्या 30 बॉल मध्ये 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाल्या. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाली. बॅटिंगसाठी रॉबिन आणि गुड्डू ही जोडी पाहायला मिळते. मैदानच्या आतमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेच फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्राचारण करण्यात आलं. मयूर म्हात्रे सातत्याने चांगला खेळ करत आला. आज मात्र एका बाजूला पाहायला गेलं तर पेन पूर्व विभागातील संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना एक पनवेल तालुक्यातील दादा संघ पाहायला मिळतो. ओ पहिलाच बॉल टेक्निकल दिशा दिल्या, फक्त बॉलला पाठवलं लील स्कोप चौकारासाठी. वेलकम 4. खेळ करत आला. पेठ संघासाठी देखील डेंजरस बॅटर म्हणून त्याची ख्याती आहे. ओ कमी गतीने टाकलेला बॉल व्हेरिएशन आहे. चांगला बॉल पाहायला मिळतो. योग्य टप्प्यावर मयूर म्हात्रेचा बॉल पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवर गुड्डूचा कहर पाहायला मिळाला आणि त्यानंतर कमबॅक करून देत असताना चांगली बॉलिंग करतोय रॉबिन. पुढे एकदा परत एकदा फाईन लेग कडे फटका सजवला. बॉल चालला टाटा बाय बाय करत सीमा पलीकडे रॉबिनच्या बॅट मध्ये येतोय. चौकारानंतर षटकार. साठी देखील कूपन आहेत. तर जो भी खिलाड़ी आएगा कैच पकड़ेगा वो आइए हमारे पास नाम लिखाइए और सतीश शेठ कानाडे इनके माध्यम से बिल्कुल कूलर दिया जाएगा. टॉस के लिए आना है सानवी 11 नितलस टीम की कप्तान, उसको फाइट करती हुई नजर आएगी अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेम्बोरे. अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेम्बोरे टीम का कप्तान यहां से पहुंच चुका है. तो सानवी 11 नितलस टीम का कप्तान आपको फौरन टॉस के लिए आना है. यस और टू कम बॉक्स. नीतलस टीमला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणे, अन्यथा टॉस विन टेम्बोरेला दिला जाईल. याची दखल घ्यायची आहे. खरं तर कालच्या दिवसापासून देखील या स्पर्धेचे कठोर नियम आहेत आणि त्याचं पालन करायचं आहे. उल्लंघन केलेल्या संघाला मग प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला जातो. चांगला बॉल पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल एकवटली गेली आहे. धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे रॉबिन आणि गुड्डू मात्रेचा. चांगला खेळ करतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेच षटक मार्गस्थ असताना मग रॉबिन म्हात्रेच्या बॅट मधून आलेलं टेक्निकल आणि कलात्मक फटके पाहायला मिळाले. चांगला चांगला खेळ करतो. पेट प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूच्या नावावर बाईक राहिली होती. कराडी समाज चांगला सातत्याने खेळ करत आला. आज मात्र 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून देखील चांगला खेळ करावा लागेल. जी सुरुवात रॉबिन ने केले अगदी त्याच प्रकारची आता सुरुवात करावी लागेल. या मॅच मध्ये लक्ष वेधलं असेल त्याच्या चाहत्यांना आणि संपूर्ण पाहायला गेलं तर पॅव्हलियन शांत आहे.
मजा येईल या मॅचला. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना परत एकदा चेंज ऑफ पेस, फटका फसला आणि बॅटिंग करत असताना महत्वाची विकेट आल्या. मोठा धक्का लागलाय पेट पप्पन 11 पेट संघाला. फलंदाज होईल गुड्डू मात्रे. बॅक टू द गाऊट. नवीन बॅटर हर्षल म्हात्रे, पप्पन म्हात्रे यांचे चिरंजीव. खरं तर रायगड टेनिस बॉल क्रिकेटसाठी अनेक वर्ष त्यांच्या पिताश्रीने चांगला खेळ केला आणि आज मात्र त्यांचा मुलगा देखील चांगला खेळ करतोय. बऱ्याच स्पर्धांमध्ये अक्षरशः एकच बऱ्याचदा लेदर बॉल क्रिकेट खेळायचा, आता मात्र टेनिस कडे वळालाय आणि त्याच्या नावावर देखील 2 बाईक राहिल्यात. आज खरं तर टीमला देखील गरज आहे आणि इकडे देखील चांगला खेळ करावा लागेल. मात्र मयूर म्हात्रेचं षटक कमालीच राहिलं. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11ला धक्का क्रमांक लागलाय 8 पप्पन 11 पेट संघाला. षटक क्रमांक 2 साठी प्राचार्य करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवर रुपेश म्हात्रे सातत्याने बऱ्याच वर्षापासून या खेळाडूकडे पाहतोय. ख्याती आहे, चांगला खेळ करत आला जितू आई जिते संघासाठी. आज मात्र लक्ष या संघाचे जर पाहायला गेलं तर प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बऱ्याच वर्ष पाहिलं जातो रोहित देखील असेल. चांगला खेळ रोहितच्या माध्यमातून देखील 12 पाड्याच्या मैदानात जेव्हा जेव्हा रोहित येतो ना चांगला खेळ करतो. आज मात्र थोडासा बॅटिंगला उशिराने आला. ऑलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक आलेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं मैदानच्या आतमध्ये. धावा वाचवायच्या यासाठी अट्टास चाललाय मैदानच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. योग्य टप्प्यावर लाईन लेंथ कमालीची पाहायला मिळतो. इकडे देखील चांगला खेळ पाहायला मिळतो. चेतनजी थोडा थांबवीन. सानवी 11 इथल्या संघाचा संगणक बघा त्वरित या खूप लेट होत आहे. यस या आपल्यावरती देखील टॉस केला जाईल. ओव्हर नंतर टॉस केला जाईल. नक्की सानवी 11 नितलस आणि त्याला फाईट करेल अधीरा आराध्य स्पोर्ट्स तेंबोळे. यस ऑल टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. हो परत एकदा गुड लाईन स्पॉट वरून बॉल टेक ऑफ झाला. थोडासा बॉल भरपूर बाहेर गेला आणि पंचांनी हेअरला दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा येतो. अवांतर मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर. परत एकदा हा बॉल टाकावा लागेल. चांगल्या लाईन वर बॉलिंग करताना बघायला मिळालं होता रुपेश म्हात्रे. परत एकदा अँगल बनवत क्रिएट चिकी सिंगल कंप्लीट केली गेली. पॉइंट मध्ये खेळाडू तैनात होते मात्र इथे संधी निर्माण झाली असती. खर तर रॉबिन घातक खेळाडू आहे आणि त्यांनी चांगला खेळ केला. मात्र बॉल कलेक्ट करेपर्यंत सिंगल कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या हळूहळू पुढे चालली. 14 या आकड्यावर. 22 बॉल मध्ये 52 करायचे या मॅच मध्ये. लक्ष असेल या मॅच कडे देखील कमालीचा खेळ करावा लागेल. हो इथे देखील बैठक शॉटचा प्रयत्न चालू आहे. फिल्डिंग थोडीशी अगदी खराब पाहायला मिळते. मैदानच्या आतमध्ये थोडेसे खेळाडू सुस्तावलेत असंच प्रकार पाहायला मिळतो आणि बाईकच्या स्वरूपात सिंगल बॅटकटच्या स्वरूपात सिंगल येत असताना पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सिंगल डबल कडे लक्ष केंद्रित केलं जातं या मॅच मध्ये आणि हर्षल कडून आता पूर्णपणे टीमला अपेक्षा असतील का एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो. आव्हान देखील थोडं मोठं होत चाललं. डोकेदुखी वाढली जाईल. पुढचा बॉल. इथे देखील क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. बॉल निघाला गुलीच्या वेगाने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. फटका पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन कडे फटका सजवला होता आणि तंत्रशुद्ध बॅटिंग करतोय मैदानच्या आतमध्ये. याच फटक्यांची गरज आहे बॅटिंग करत असताना पप्पन 11 पेट संघाला.
आणि इथून देखील रुपेशला कमबॅक करावा लागेल. खरं तर मोठी धावसंख्या उभी केली होती, 65 बनवल्या, 66चा पाठला करत असो. हो, पुढे जाऊन डान्सिंग डाऊन द विकेट, बॉलला फेकून दिलंय काउ कॉर्नर रिझनच्या वरून. दे धक्का, हर्षदच्या बॅट मधून आलाय षटकार. खतरनाक बॅटिंग करतोय मैदानच्या आतमध्ये, चौकारानंतर षटकार. हीच तर खरी ओळख आहे या खेळाडूची. सातत्याने चांगला खेळ करत, भरीव कामगिरी करतो टीमसाठी, स्वतःसाठी. एक चांगली धावसंख्या आता करायची आहे आणि तिचा पाठलाग करत असताना आता थोडास धावसंख्या देखील चांगली पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना राऊंड विकेटने ओ परत एकदा अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येईल तोपर्यंत बनेल दर्शक. आलाय हर्षद म्हात्रेच्या बॅट मधून चौकार. टॉस केला जाईल. शेट्टी आपका शुभ हस्ते नक्कीच दूसरा मुकाबला बीच मैदान के अंदर इस वक्त खेला जाएगा. इसके बाद टॉस के लिए अपने बिल्कुल सानवी एंड सरंगाला मिलने में नितलेस उसको फाइट करेगी टेम्बोरा टीम. यस, सचिन शेठ सेल्के इनके शुभ हस्ते टॉस किया जाएगा. यस, टॉस किया जा रहा है. दूसरे मुकाबले का हेड इज अ कॉल एंड टेल इट इज. यस यस, अधीरा आणि आराध्य स्पोर्ट संघानं टॉस जिंकलेला आहे. करंदकात निर्णय काय असेल? फील्डिंग. ओके, थैंक यू. थोड़ा थांबीन कारण की खूप लेट होता है. नक्कीच टॉस जीतता है यहाँ से अधीरा एंड आराध्य स्पोर्ट्स टेम्बोरा टीम ने और पहली मर्तबा गेंदबाजी चुनी है और आमंत्रित किया इस वक्त बल्लेबाजी के लिए टीम सानवी एंड संग्राम 11 नितलस टीम को. यस, ऑटो कम बॉक्स. दुसरं षटक थोडस महागडं राहिलं जिद्य संघासाठी. ज्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 साठी रोहित म्हात्रे आला. 18 मध्ये 37 करायच्यात. 12.33 सरासरी आता राखायच्या. बॅटिंग करत असताना पप्पन 11 पेट या संघाला. तारा एंड करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय रोहित. बऱ्याचदा मग चांगलं षटक फेकलं गेलं 12 पाड्याच्या मैदानावर. मागील वर्षामध्ये खरं तर याच खेळाडूने 6 धावा डिपेंड केल्या होत्या ट्राउम्बे सी संघाच्या अगेन्स्ट. लक्ष असेल या मॅच देखील करामत करावी लागेल. हो, गॅप मध्ये फटका सजवला. क्षेत्ररक्षक पुढे आले आणि बनतील आता दर्शक. आलाय लॉंग ऑनला चौकार. मध्ये 33 करायच्यात. संगीतांची मैफिल ऐकायला मिळतं. कमालीचं संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून वाजवलं जातं आणि थोडीशी आता डोकीदुखी वाढली असेल जितू आई जिते संघाची. खरं तर इकडून चांगलं षटक फेकावं लागेल, कमबॅक करावं लागेल जर या स्पर्धेमध्ये आपलं स्थान आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं. लढ्या ही अस्तित्वाच्या, अन्यथा या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहावी लागेल. हो, वेगान फास्ट अँड फ्युरियस कमालीचा प्रयत्न. थोडस विकेट किपर चुकी करत असताना पाहायला मिळतो. लाऊडली अपील चेक केलं जाईल. तिसरे पंच जॉईंट होतील. सावले संघाचं खरं तर अनेक वर्ष या सावले संघासाठी ज्या खेळाडूंनी दिलेत आणि तदनंतर आज मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत हरीश माली सरांना पाहणार आहोत. टेक्निकल टीम कमालीचं आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते.
खेळाडू नॉट आउट आहे. पण जर थोडस विकेट किपर थोडे लेट आले, जो उल्लेख केला होता अगदी योग्य उल्लेख राहिला. आणि पंचांच्या भूमिकेत आपण पाहिले हरेश माली सरांना, नेहमीच त्यांची भूमिका देखील चांगली राहिल्या, तत्पर आहेत, तटस्थ आहेत आणि नेहमीच क्रिकेटर म्हणून राहिले. भरपूर वर्षाचा त्यांच्याकडे देखील अनुभव आहे आणि याचाच फायदा आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना सातत्याने पाहत असतो. ओ खोदून काढलाय, हेलिकॉप्टर लुक दिलाय, बॉलला पाठवलाय, कौकर रिझनच्या वरून षटकारासाठी. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. ठरतो आता जितूही जिते संघासाठी. इथून ब्रेक थ्रोच्या प्रयत्नात आहे गोलंदाज रोहित, मात्र विकेट येत नाही. थोडस टेन्शन मध्ये पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजासाठी जाणला जातो, ओळखला जातो, परिचय हा, आज मात्र थोडासा मार बसलाय खर तर रोहितला. 3 बॉल मध्ये धाव जमवल्यात. मोठ्या धावा संख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या दिवसामध्ये 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग झाला होता. खर तर दहिवली संघाने काय खेळ केला होता. अंतिम बॉल मध्ये 1 बॉल 5 असताना तो ठोकलेला षटकार प्रसादच्या बॅट मधून आलेला. कमालीचा पहिला दिवस देखील चांगला राहिला होता. दुसऱ्या दिवसांमध्ये देखील मॅचेस कमालीचे राहिल्या आणि कालचा तिसरा दिवस, आज चौथा दिवस आहे या स्पर्धेचा आणि उद्याच्या दिवसात या स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर 8 चे सामने बघायला मिळतील. कमालीचा खेळ कालच्या दिवसात देखील राहिला. आज मात्र संघ कोणता पुढे जाईल याकडे देखील चर्चा केली जाईल. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला हे 2 संघ पुढे येताना बघायला मिळतील. आजच्या रात्रीमध्ये बॅटिंग साठी हर्षल म्हात्रे चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल दिशा दिल्या, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली थेट बाउंड्रीची भेट, चौकार. साठी दुःखी ठरले खर तर ही जोडी महत्वाची आहे या टीमची. हर्षल म्हात्रे, रॉबिन वेल आपण पाहतोय चांगला खेळ करतोय हर्षल म्हात्रे या मॅच मध्ये. हर्षल म्हात्रेकडे विचार केला तर 5 बॉल मध्ये 19 बनवल्यात आणि त्याच्या साथीला रॉबिन वेल पाहतोय 10 बॉल मध्ये तो 24 वर खेळतोय. परत एकदा उंच माझा झोका घेत बॉल चला हवेमध्ये आणि विकेटची पडझड, टिपला झेल आणि संपला हर्षल म्हात्रेचा खेळ. बॅटिंग करत असताना लागलाय 44 ला धक्का क्रमांक 2 पप्पन 11 पेट संघाला. खेळले जातील. यानंतर तिसरा देखील सामना होईल आई रायबादेवी रावे विरुद्ध यंगस्टर नारपोली आणि चौथा देखील सामना होईल स्कारा 11 वहाल ब आणि आई भवानी साई ब. यस ऑर टू कम बॉक्स. स्पीडअप करायचं, वेल कमी घ्या. टाइम अलर्ट केलं गेलं 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायची आहेत आणि एक खेळाडू 30 यार्ड मध्ये घेतला जाईल याची देखील दखल घ्यायची. धावसंख्या जाऊन पोहोचले 44, 12 मध्ये करायचे आहेत 22. 12 बॉल 22 ची आवश्यकता. नवीन बॅटर रॉकी म्हात्रे दाखल झाले बॅटिंग साठी. चला थोडी घाई करायची. बिल्कुल हमारे मेहमान इस मुकाबले का लुत्फ ले रहे हमारे सचिन सेठ साल के
और उसके साथ हमारे करण सेठ पाटिल आए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान हमारे साबिर भाई दलवी इनके माध्यम से किया जा रहा है। राजा शिव छत्रपति चैंपियंस ट्रॉफी 2026 का शानदार पर्व और पर्व नंबर 7 जारी है और 7 का ये चौथा दिन और चौथे दिन का दूसरा मुकाबला बिल्कुल हमारे करण शेठ पाटिल इस मुकाबले के बाद इन एक्शन आपको नजर आएंगे। यस और टू कम बॉक्स। शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत श्री साबिर इक्बाल दलवी मा सरपंच साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय अगदी थाटामध्ये 6 पर्व धूमधडाक्यात झालेत आणि 7व्या पर्वाकडे वाटचाल करतोय। खरं तर या स्पर्धेची नामांकित स्पर्धा म्हणून कर्नाला परिसरातली स्पर्धा ज्या स्पर्धेकडे पाहिले जातं अगदी रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये या स्पर्धेची चर्चा होत असताना पाहायला मिळते सातत्याने आणि 7व्या पर्वामध्ये देखील बक्षीस प्राइज वाढले गेले। खरं तर 1.5 लाखाची स्पर्धा असायची या हंगामामध्ये 2 लाखाची पाहायला मिळतोय। बॉलला पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट कडे सीमा पलीकडे 4 चौकार। संगीत ऐकायला मिळालं महाराजांच्या संगीत आपण पाहत होतो आणि राजांच्या नावाने खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय आणि तिचं आयोजन कमालीचं राहिलं। आज 4थी रात आणि आजच्या 4थ्या रात्रीमध्ये कोणता संघ पुढे जाईल याची देखील चर्चा होईल। हो इथे देखील अकुल टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला लॉंग ऑफ मध्ये चांगली बॅटिंग करतोय सिंगल वर समाधान मानावं लागेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 49 49 धावा 10 मध्ये 17 करायच्या। नवीन बॅटर स्ट्राईकला पाहायला मिळेल रॉकी म्हात्रे आणि त्याच्या साथीला रॉबिन वेल 12 मध्ये 29 त्याने बनवल्यात आणि इथून सुरुवात करायच्या। गोलंदाज मयूर म्हात्रेला पाहतोय यंग स्टार आहे अपकमिंग स्टार आहे त्याच्याकडे देखील लक्ष असेल या मॅच मध्ये। खर तर हे षटक जितो आहे जिते ब संघासाठी महत्वाचं आहे आणि आता या मॅच कडे देखील तमाम क्रीडा रसिक जोडले गेले त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत। 10 मध्ये 17 करायच्यात। हो इथे देखील फास्ट अँड फ्युरियस कमालीचा प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि डॉट बॉल खरं तर या नवीन खेळाडू आहे मग इथे प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे मयूर म्हात्रेचा आणि इथून 1-2 बॉल जर डॉट आले तर खरंच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो जितवाई जिथे ब संघाचा आणि यासाठी या गोलंदाजाला खरं तर बोलवलंय गोलंदाजी मार्कवर। विशाल गायकवाड आहे गोलंदाजी मार्कवर माफी असावे। सिंगल सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय टेक्निकल फटका रॉबिनला स्ट्राईकवर आणणं हीच मोठी बाब आहे। आता अगदी जेव्हा धावा येत नाही ना तेव्हा एखादा सेट बॅटर असतो मग त्याला स्ट्राईक आणणं गरजेचं असतं आणि इकडे देखील तोच प्रयत्न झालाय। लाईन पाहावी लागेल पंचांचा इशारा तो वाईड बॉलचा अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या अप्लाय होईल धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 51 धावा 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग चालू आहे आणि खरं तर हो चांगला बॉल पाहायला मिळतो यॉर्क लाईनचा बॉल अगदी बॅटर कडे उत्तर नव्हतं। जेव्हा या धारणीचे बॉल फेकले जातात ना तेव्हा खरं तर हेलिकॉप्टर लुक देऊ शकता आणि त्याच्यावर उत्तरच नसतं आणि इथे तेच मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतो डॉट बॉल खेळत असताना रॉबिन वेलला पाहतोय आणि याच एकमेव खेळाडू आहे आणि याच खेळाडूकडून अपेक्षा पल्लवित झाल्या असतील टीमला। चांगला बॉल पाहायला मिळतोय इकडे देखील षटकाची झाली समाप्ती 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला। विशाल गायकवाडचं षटक जितवाई जिथे टीमला परत एकदा घेऊन येतो या मॅच मध्ये कमालीचं षटक राहिलंय। हे षटक आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही। 6 मध्ये 15 करायचे या मॅच मध्ये। ड्रिंक ट्रॉली मैदानच्या आतमध्ये पाठवायचे पण 12 मॅनला विनंती असेल जा लगेच आपण पाणी घेऊन। यस यहाँ से स्वागत किया जाएगा हमारे
यस साबिर भाई दलवी के दोस्त यानी कि सचिन शेठ सालके इनका साबिर भाई दलवी इनके शुभास्ते यहाँ से बिल्कुल स्वागत किया जाएगा। आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान इस स्पर्धे के माध्यम से आदरणीय साबिर भाई दलवी इनके माध्यम से किया जा रहा है। हमारे मंच के ऊपर हम देख सकते हैं सचिन शेठ सालके इनका स्वागत किया जा रहा है। साबिर भाई दलवी इनके शुभ हस्ते बिल्कुल नाइट स्पर्धे के एक यशस्वी आयोजक हमारे सचिन शेठ सालके और करण शेठ पाटिल टेम्बोड़े गांव यस आए हुए सभी मेहमानों का यथोचित मान सम्मान यहां से किया जा रहा है। थँक्यू। यस एक मिनट थांबून नक्कीच करण शेठ पाटिल इनका भी स्वागत किया जाएगा हमारे मंच के ऊपर बिल्कुल हमारे साबिर भाई दलवी इनके माध्यम से। यस थोडे वेळात केला जाईल। यस ऑटो कॉम्बॉक्स मॅच ऑन। चला थोडी घाई करायची पा वेळ कमी घ्या। चला पंचांना देखील विनंती असेल मॅच चालू करायची पा प्रणय पाटिल इसके बाद स्वागत किया जाएगा प्रणय जी पाटिल इनका साबिर भाई दलवी इनके शुभ हस्ते है। प्रणय जी पाटिल आए हुए मेहमानों का यथोचित मान सम्मान किया जा रहा है हमारे मंच के ऊपर। प्रणय जी पाटिल यह साबिर भाई दलवी स्पर्धे के हमारे लाड़के आयोजक प्रणय जी पाटिल इनका यहां से सम्मान किया जा रहा है। यस चेतन ऑटो कॉम्बॉक्स। खर तर अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सौरभ म्हात्रे आला आणि रॉकी म्हात्रे ज्याच्या बॅट मधून 2 बॉल फेस करत असताना सिंगल आल्या आणि आता इथे देखील मोठ्या फटक्यांची गरज आहे। या मॅच मध्ये 6 मध्ये 15 करायच्या सामना गरम झाला। खरं तर मागील षटक जिते संघासाठी चांगला राहिला आणि तिथून आता मात्र सौरभवर विश्वास दाखवला कॅप्टन या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। चला घाई करा पंच पहा वॉन करायचं अन्यथा 30 यार्ड मध्ये खेळाडू घेतला जाईल। 1 तास झाला पहा या मॅचला। 8:57 ला पहिला बॉल पडला 7:57 ला पहिला बॉल पडला आणि त्यानंतर आता 8:55 झालेत। हो इथे बॅटची आतली कडा बॉल चालला शॉट थर्डमॅन चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय। धाव घेण्याचा प्रयत्न होता अगदी कलात्मक फटका सजवला गेला होता। प्रोटेक्शन आहे चांगली फिल्डिंग करतोय। आता 5 मध्ये 14 करायच्यात। खरं तर रॉबिन बेल चांगला खेळ केला या एकट्याने खरं तर त्याच्या साथीला हर्षलने देखील चांगला खेळ केला। मात्र लक्ष आता पप्पन 11 पेट संघाचा रॉबिन बेलवर भेदला असेल। इथून एखादा मोठा फटका शिरका होऊ शकतो। चांगली मॅच पाहायला मिळतो हाय व्होल्टेज ड्रामा कमालीचा सामना पहिलाच सामना रंगतोय आजच्या रात्रीतला आणि अगदी डोकेदुखी ठरले। गोलंदाज देखील नवदीप वापर करण्यात आला आणि या स्पर्धेचे नियम आहेत 5 गोलंदाज नवीन असतील त्याचमुळे बेनिफिट रॉबिन बेलला होऊ शकतो। ओ चांगला बॉल पंचांच्या हात समांतर धाव मिळेल अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात भर पडेल। सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 53। आता 5 मध्ये करायचे 13 धावा। 5-13चं समीकरण दुसऱ्या दिवसामध्ये 3-13चं समीकरण आलं होतं। ओ शॉर्ट बॉल फुल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल डिलाइट्सफुल सिक्सर। जायचं पा पाण्याची मागणी केली जाते। वेल कमी घ्यायचा इनिंग ब्रेक मध्येच आपण ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचं त्यामुळे 12th मॅन असेल 12th मॅन घेऊन जाणार पाणी। या स्पर्धेची नियमावली आहे आणि तिचा पालन करायचा। पंच नेक्स्ट मॅच मध्ये इनिंग ब्रेक मध्येच खेळाडू पाणी पितील याचे देखील लक्ष द्यायचं। मॅच देखील रोमहर्षक पाहायला मिळते 4 मध्ये 7 करायच्या डोकेदुखी वाढली आहे खरं तर
गोलंदाज सौरभ म्हात्रेवर इथून कमबॅक करावा लागेल. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज ओव्हर द विकेटने. हो लाईन भरकटताना पाहायला मिळतो. दिशाहीन गोलंदाजी, प्रेशर वाढलाय खर तर या बॉल मध्ये. आता इथून देखील बॅटर खर तर चांगल्या फॉर्म मध्ये रंगात नाही तर ढंगात पाहायला मिळतो. 4 मध्ये 6 करायच्या पाहायला गेलं तर हरेश सर एका फटक्याचा खेळ आहे. मात्र क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी काही घडू शकतो. इथून चांगला बॉल डिलिव्हर केला तर मॅच मध्ये येऊ शकतो. समोर हो काय डाईव्ह लगवला, एफर्ट लाजवाब पाहायला मिळतो. जर इथून झेल झाला असता तर खरं तर डोकदुखी वाढली असती पप्पन 11 पेट संघासाठी. मात्र सिंगल आल्या, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 61 धावसंख्येवर. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा करायच्या. 5 धावांची आवश्यकता. कमालीचा सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, टाळ्यांचा कडकड 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 आवाज पाहायला मिळतो. एपट 100% ग्रामीण क्रिकेट हेच सांगत असतो. जेव्हा गावाची जर्सी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घालून उतरताना तेव्हा एक वेगळी ऊर्जा अंगामध्ये येतो. हो पॉइंटच्या दिशेने फटका सजवला, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये टिपला झेल आणि आता मात्र महत्वाची विकेट आल्या. रॉकी म्हात्रेला जावं लागतं माघारी. बॅटिंग करत असताना लागलाय पप्पन 11 पेट संघाला तिसरा धक्का. 61 ला तिसरा लागलाय धक्का. पुन्हा कब्बालीचा सामना पाहायला मिळतोय. 2 मध्ये 5 करायच्यात. मॅच गरम केले खरं तर सौरभ म्हात्रेने. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मग गोलंदाजी देखील हवी होत असताना धक्का लागलाय. महत्वाची विकेट आल्या. रॉबिन 9 स्ट्राइक एंडला उभा. खरं तर या खेळाडूने मॅच गरम केली होती, मात्र मॅचच्या विजयाच्या समीप येऊन ठेवला. मात्र गोलंदाज देखील वरचढ ठरतो या मॅच मध्ये. कमालीचा सामना पाहायला मिळतो. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज ओव्हर द विकेटने सौरभ म्हात्रे. नवीन बॅटर नितेश म्हात्रे खर तर चांगला खेळाडू, आज सातत्याने चांगला खेळ करत आला आणि इकडे लक्ष असेल. ओ ड्राईव्ह केला ऑन साइडला, काऊ कॉर्नर रिझन मध्ये 1 धाव येताना पाहायला मिळतोय. आता 1 मध्ये 4 करायच्यात. दुसऱ्या रात्री 1 मध्ये 5 झाल्या होत्या. खरं तर बारापाडा विरोधात दहिवली संघ होता आणि अंतिम क्षणाला 1 बॉल मध्ये 5 प्रसादने ठोकलेला षटकार आणि तिथून बारापाडा संघाला नंबवलं होतं. कमालीचा सामना. खरं तर मॅच गरम झाली. आता मात्र एका बाजूला पेन पूर्व विभागातील जितो आई जिते ब संघ संतोष मामा 4 पाहिजे, 1 मध्ये 4 पाहिजेत आणि खर तर या मॅचला मजा येईल. मॅच आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या हरकत नाही. कमालीचा सामना, आजच्या रात्रीतला पहिला सामना आणि तो देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. यस चेतन, क्या बात है, बेहतरीन मुकाबला बीच मैदान के अंदर जारी है. 1 गेंद 4 रनों की दरकार. कौन जीतेगा मुकाबला? कहाँ है पेट की पब्लिक, कहाँ है जीतू आई जीते ब टीम की पब्लिक? अगर ये मुकाबला पसंद आया हो तो जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे. 1 गेंद 4 रनों की दरकार. कौन जीतेगा, पेट की जीतू आई जीते भी या पनवेल या पेन? मुकाबला टाइट है, मुकाबला फाइट है. 1 गेंद 4 रनों की दरकार. ओ अंतिम बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. प्रोटेक्शन आहेत
आणि इथे मात्र या मॅच मध्ये खरं तर जीतो आई जीते संघाने दमखम दाखवत अंतिम षटकामध्ये 15 धावा सौरभने डिपेंड केल्यात आणि इथे मात्र टाळ्यांचा कडकड कडकड आवाज पाहायला मिळतोय मैदानाच्या चारही बाजूने. चित्त थरारक सामना बघायला मिळाला. ज्या रॉबिनने धावा बनवल्या होत्या मात्र अंतिम बॉल मध्ये 1 बॉल 4 असताना या मॅचचा हिरो 4थं षटक फेकणारा विशाल गायकवाड ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खरं तर मोमेंटम शिफ्ट झालं. जिथून धावा 22 करायच्या होत्या 2 षटकामध्ये 22 करायच्या होत्या आणि 7 धावांचं षटक फेकलं. तर या मॅचचा हिरो ठरला विशाल गायकवाड. वेल प्लेड विशाल, वेल प्लेड. जीतो आहे जिते संघ टीम आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. पप्पा